बातमी जितेंद्र आव्हाडांच्या घरी बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्याची माहिती मिळते। रात्री 12 वाजता ठाणे नगर पोलीस कंट्रोल रूमला निनावी फोन आला होता। पोलिसांकडून रात्री 12 वाजता आव्हाडांच्या घराची तपासणी करण्यात आली। पोलिसांना आव्हाडांच्या घरी काहीही आढळून आलेलं नाहीये। अज्ञाताविरोधात पोलिसांकडून मात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी कृष्णा सोनारवाडकर। कृष्णा, एक कॉल ठाणे नगर पोलीस कंट्रोल रूमला रात्री 12 वाजता आलेला होता आणि हा फोन येताच पोलिसांनी पीडीएस पथकाच्या माध्यमातून नाद या बंगल्यामध्ये तपासणी केली। मात्र आव्हाडांच्या घरी आक्षेपार्ह किंवा संशयास्पद असं काहीही आढळलेलं नाही। त्यानंतर ठाणे नगर पोलीस कंट्रोल रूमला हा जो फोन आलेला होता त्याच अनुषंगानं ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। 2 दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी काही फोटो ट्विट केलेले होते, ज्यामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं की 2 अज्ञात इसम माझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न असल्याचं संभाषण दोघांमध्ये चालू होतं आणि माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी पलायन केलं किंवा त्यांच्यावरती होणाऱ्या हल्ल्याची भीती त्यांनी व्यक्त करून दाखवलेली होती। मात्र अशा पद्धतीनं पोलिसांना फोन आल्यानंतर पोलिसांनी सुद्धा खबरदारी घेतली, मात्र तसं काही संशयास्पद आढळलेलं नाहीये। मात्र आव्हाडांना त्रास देणारी नेमकी व्यक्ती कोण याचा आता शोध पोलिसांकडून घेतला जातोय। अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।